रोज उठून पडलेला प्रश्न, भाजी काय करायची, काय कालवण करावं. तर बघा, आज सुनबाईच्या डोक्यातनं नवीनच टोप पेटली आणि लोक मंडईत जाऊन भाजी आणतात, बाजारात जाऊन आणतात. तर चला, आपल्या घरी आहे ना, मग ते घरचीच करायची असं ठरलं. आणि ना आमच्या घराच्या स्लॅबवरती ना 2 वेली गेलेले आहेत, पांढरी पापडी आणि वालवर. तर कोणी याला बोंबल्या वाल पण म्हणतात. तर चला, कोणाकडे काय का म्हणत असं ना, पण आमच्याकडं 2 वेली आल्यात. आणि पहिला बहर संपला त्यावेळेला भरपूर अशा शेंगा होत्या. आता ह्या दुसऱ्या बहराच्या लागल्यात. पहिला बहर आला तेव्हा थंडी होती आणि थंडीमुळे खूप मावा होता काळा. तर मावा म्हणजे बाहेरची कीड असते, आतमध्ये नसते ती. पण आता ना एकदम स्वच्छ, अगदी सुंदर, मस्त अशा शेंगा आल्यात. तर आम्ही त्या तोडल्या बघा सुनबाईने. आणि ती वरती गेल्यावरती तिची 2 झोपली तरी कशाला राहतीन खाली, आणि ती दोन्ही पण वरती गेली आणि मस्त अशा शेंगा तोडल्या. आणि काय आहे ना, खालून वेली वर आल्यात, खाली पण शेंगा तोडलेल्या, वर पण तोडलेल्या, आणि मध्यभागी ना गडच्या गड लागल्यात शेंगांचे. पण ते काय आम्हा दोघींना सुद्धा काढता येत नाही, आणि लहान पोरांना तर काय कोणाला उतरवताच येत नाही. त्यामुळे त्यांनी बरंच होऊन गेल्यात, म्हणजे अगदी वाळूनच गेल्यात. आणि आम्ही या शेंगा कवळ्या तोडतच नाही, अगदी निबारच झाल्यावर तोडतो, कारण आमच्याकडं दाण्यांचंच जास्त खाल्ल्या जातं. तर बघा, हे आमची छकोली आम्ही सोलतो आणि ती पांगून टाकीते. तर चला, चूल पेटलेली होती, म्हटलं आज चुलीवरच करायचं, कारण पाणी तापवण्यासाठी चुली पेटवावीच लागते. तर सर्व दाणे सोलून घेतले आणि दाणे पण भरपूर पडले बरं का. आणि शेंगाच भरपूर होत्या ना, आणि सगळे निब्बार निब्बार दाणे चांगले. कवळी एक पण घेतली नाही, आणि आम्ही तशाच ठेवल्या परत बारीने त्या घेण्यासाठी. तर चला, आज काय भाजी करायची, तर हे डोक्यात बसलं आहे. वालाचे दाणे आणि बोंबील. तर बोंबील कांदा करायचा आणि त्यामध्ये हे वाल टाकायचे. यामध्ये बोंबलामध्ये आपण किंवा या दाण्यांमध्ये सुकटसुद्धा घालू शकतो, किंवा बोंबील, वाकट आमच्याकडं घालतात. आणि असं पातळ रसाभाजी करतात. पण आपल्याला काय पातळ रसाभाजी करायची नाही. आणि हे बोंबील ना थोडेसे असे भाजून घेतले ना, अजिबात वास येत नाही वशा. आणि तुम्ही जर तसे कच्चे धुतले ना, पार बाजरीचं पीठ लावून जरी धुतले ना, तरी त्यांचा थोडा तरी वास येतो. मग चला, आता म्हटलं आपण ना बोंबील भाजून घेऊ. पण ते चुलीत मला व्यवस्थित भाजता येईना. मग आता ही जाळी मांडली आणि ह्या जाळीवरती मांडून आता ते बोंबील छान असे भाजून घ्यायचे. आणि खरंचच याची ना अगदी ठेचा जरी केला ना बोंबल्याच्या चटणीचा, तरी खूप म्हणजे खूप भारी लागतो, अप्रतिम. पण चला, आपल्याकडे दाणे होते वालवारीचे, त्याच्यामुळं आपल्याला दाण्यांची मस्त अशी फ्राय बनवायची. तर सगळे बोंबील असे वरती मी भाजून घेतले आणि त्याचा सगळा वास निघून गेला. आणि खूप मस्त असे कुरकुरीत अगदी हे भाजले ना, खायला सुद्धा असे जरी खाल्ले तरी लय छान लागतात, एकदम कुरकुरीत असे. खायला एकदम असं पापडासारखे लागतात. पापड कसे लागतात कुरकुरीत, अगदी अशा पद्धतीने लागतात, खूपच मस्त. तर चला, सगळे बोंबील भाजून घेतले आणि आता आपल्याला करायचे त्याचे तुकडे बारीक बारीक. आणि बोंबील लवकर शिजतात, वाल लवकर शिजत नाही. तर चला, वाल ना आपण कढईमध्ये थोड्या वेळासाठी शिजायला घालणार. आणि चला, छान शिजवून घेऊया. तर बोंबील पार शिजून जातील, वाल लगेच शिजणार नाही. तर वालाला ना कढईमध्ये आता मी शिजवून घेते आणि या बोंबलाचे मस्त असे तुकडे करते. तर त्याचं ते चोळलं ना, तर हे काळे सगळी पावडर निघून जाते, म्हणजे त्याला ते काळा कलर आला आहे ना साईडचं जळालेलं, तर ते काळं निघून जातं. आणि तोपर्यंत कढईमध्ये आपण दाणे उकडायला ठेवूया. दाणे उकडल्याच्या नंतर म्हणजे पटकन होणार आपलं. बोंबील भाजल्यामुळे ना त्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. आता बस फक्त दाणे उकडण्याची मतलब आहे. आणि आता आपण ना कांदा कापून घेतला आहे आणि आता तो मस्त असा छान परतून घेणार आहे. तर आपल्याला याला काही मोठं वाटण नाही घालायचं, बस फक्त आलं लसणाची पेस्ट घालायची. आणि ती काय आपल्याला विकतची नाही, तर आपल्या घरच्या आलं लसणाची. आणि चला, मी मस्त असा कांदा भाजून घेतला. आणि यात टमाटंही घालतात बरं का, पण माझ्या घरात ना टमाटा आवडत नाही जास्तीत आंबट पदार्थ. तर मग चला, हळद जिरं मोहरी टाकून घेतली. आणि बघा, हे बोंबील मस्त असे धुवून घेतले आपण.
जरी भाजले तरी ते थोडे तरी धुवून घ्यायचे, कारण त्याला असं घाण लागलेले असते, म्हणजे ते वाळून वाळून धूळ बीळ बसलेले असते. तसे आपण भाजल्यामुळे त्याच्यावरचे सगळे घाण जळून गेलेली आहे. तरी पण छान असं तेलात टाकून मस्त परतून घ्यायचं. छान परतलं ना की अजिबात वासच राहत नाही. आणि आता यामध्ये आपण ना मसाला टाकून घेऊया. मीठ आणि दोन्ही टाकलं ना की छान हलवायचं. आणि नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे दाणे. आणि आपल्याला काय रस्साभाजी करायची नाही आहे, आपल्याला करायचे लखथपीत. लखथपीत म्हणजे आपल्याकडं सहसा बाजरीच्या भाकरी असतात. आमच्याकडं चपाती जास्ती खाल्ल्या जात नाही, चपातीचं अन्न जिरत नाही. त्यामुळं चपाती फक्त सकाळी पोरांना असते किंवा त्याचा माझा मुलगा खातो, बाकी कोणी खात नाही एवढं. मग आम्हाला भाकरीच असतात. मग भाकरी म्हटलं ना की जास्ती सुक्की भाजी नाही खाता येत, त्याबरोबर थोडं तरी लखथपीत लागतं, म्हणजे थोडंसं अंगचं पाणी असं म्हणायचं मला. मग आता पाणी टाकून घेऊया आणि ते मस्त असं बोंबील शिजेपर्यंतच ठेवायचं. तर 10 मिनटं भरपूर झाले आता याला शिजायला. आणि यामध्ये आपल्याला अजून आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर टाकायची. तर बघा आता ही वाटून घेतली मी आलं लसणाची पेस्ट आणि ही थोडीशी कोथिंबीर. तर आणि ह्याचं कालवण करायचं म्हणलं ना बोंबलाचं, तर त्यामध्ये कारहाळे घालतात. पातळ रस्साभाजी करायची म्हणलं ना खूप छान होतं. वांग्याची भाजी केली तर त्यातसुद्धा असे दाणे टाकायचे किंवा थोडीशी सुकट टाकायचे, खूप मस्त होते. तर आता चला, आता मी तसं तर आता हे बोंबलाचंच समजायचं कालवण. आणि बघा लगेचच शिजलं ते, कारण बोंबील भाजल्या गेल्यामुळं खूप छान शिजल्या गेले. आणि मस्त असं तयार झालं बघा. आणि आता आपल्याला मस्त ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या करायच्या आणि छान पापड भाजून जेवण करायचं.